सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला होता। संतोष देशमुखांना न्याय मिळवून द्यावा आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या अशी मागणी मोर्चातून करण्यात आली। या मोर्चात सर्वपक्षीय नेत्यांसह मराठा आंदोलक मनोज जरांगे देखील सहभागी झाले होते। तर पुढील मोर्चा धनंजय मुंडेंच्या परळी शहरात निघणार असल्याची माहिती देण्यात आली। हा आक्रोश आपल्याला मनामध्ये साठवायचा आहे आणि तो झालेला आपल्याला, कारण आंदोलन आपल्याला चालू ठेवायचं। पुढच्या बातमीकडे, परभणीतील मोर्चातून जरांगेंनी धनंजय मुंडेंना इशारा दिलाय। देशमुख कुटुंबाला धक्का लागला तर मुंडेंना रस्त्यावर फिरूही देणार नसल्याचा इशारा देण्यात आलाय। मोर्चातून भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर पुन्हा निशाणा साधला। पुढचा नंबर आकाच्या आकाचा असून तुम्हालाही जेलवारी करावी लागेल असा इशारा धस यांनी दिलाय। देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरून देणार। आमचा एक भाऊ गेला, तो आता आम्ही सहन केला। या मुंड्याचा फिंड्याचा आम्ही तोंडावर नाव सुद्धा घेतलं नाही, हरामखोरावला तिथे। पण जर देशमुख कुटुंबियांना जर यापुढे त्रास झाला तर एकाला सुद्धा रस्त्याने फिरू देणार नाही। परळी असो कोणा बीड जिल्हा असो, इथल्या आपल्या समाजाला जर त्रास झाला तर परभणी आणि पलीकडून धाराशिव यांना घरात घुसघुस होणार। जर तो व्हिडिओ आकाला तर 100% दाखवलाच असेल संतोषच्या मारहाणीचा, पण आकाच्या आकाला दाखवला असेल आणि त्याने जर पाहिला असेल तर आकाच्या आका कर लो जल्दी तयारी, हम निकले हैं जेलवारी। दरम्यान सुरेश धस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वादाशिवाय बोलत नसल्याचा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय। तसंच फडणवीसांनाही बीडमधलं बंदुकीचं राज्य संपवायचंय असंच यातून दिसत असल्याचं राऊतांचं म्हणणं आहे। गुन्हेगारांना खऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचायचं असेल तर मला असं वाटतं की बीडमध्ये आता सुरेश धस पुरेसे आहेत। सुरेश धस यांना देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वाद आहे। धस साहेब आमचे जे काय बोलतायत ते फडणवीसांच्या आशीर्वादाशिवाय बोलणार नाहीत। तर जे काही त्यांचं चाललेलं आहे याचा अर्थ असा आहे की देवेंद्र फडणवीस गृहमंत्री यांना सुद्धा बीडमधला हा दहशतवाद बंदुकीचं राज्य मोडून काढायचं आहे। ज्या दिवशी मला वाटेल, आम्हाला असं वाटेल यात काहीतरी पडद्यामागे वेगळं घडतंय, त्या दिवशी आम्ही पुन्हा एकदा या प्रश्नाला वाचा करू। त्यामुळे पोलिसांच्या कारवाईवर विश्वास ठेवला पाहिजे असंही संजय राऊत यांनी म्हटलंय। दुसरीकडे धस फडणवीसांच्या आशीर्वादाशिवाय बोलत नाहीत, त्यांना फडणवीसांचा आशीर्वाद आहे असा दावा संजय राऊत यांनी केला आणि या संपूर्ण प्रकरणी टोला लगावलाय। फडणवीसांनाही बीडमधलं बंदुकीचं राज्य संपवायचं असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय। संजय राऊतांनी या संपूर्ण प्रकरणावर बीड प्रकरणावरती भाष्य केलंय। यात सुरेश धस सातत्यानं आका आका असा उल्लेख करताना पाहायला मिळतोय। राज्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या। मात्र सरपंचांच्या गाववाल्यानंच कसा संतोष देशमुखांचा घात केलाय पाहूया। कराडनंतर घुले सांगळे हे गजाआड झालेत, त्यामुळे आज मोठी कारवाई पोलिसांकडून करण्यात आल्याचं पाहायला मिळालंय। प्याद्यांना अटक करण्यात आली आहे। आकाचं काय असा सवाल देखील उपस्थित झालाय। तिन्ही आरोपींना 14 दिवसांपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तर या संपूर्ण प्रकरणात संतोष देशमुखांचा जो खून करण्यात आला त्यात गाववाल्यांनाच कशा पद्धतीत मदत केली ते देखील आता समोर आलंय। त्यामुळे गाववालाच देशमुखांच्या जीवावर उठल्याचं पाहायला मिळालं होतं। या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात। एकूण 7 आरोपी आहेत, त्यातले 6 आरोपी आता पकडण्यात आलेत। एक आरोपी अद्याप फरार आहे, त्याचा शोधही घेतला जातोय। तिन्ही आरोपींना पोलीस कोठडी 14 दिवसांची सुनावण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। मात्र यातील एक आरोपी हाच संतोष देशमुखांच्या खुनाला कारणीभूत ठरला, कारण त्यानं पाळत ठेवली होती।
आणि त्यातूनच पोलिसांना संशय आला आणि पोलिसांनी गाववाल्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. सुधीर सांगळेच्या मुसक्या आवळल्या आहेत. सांगळे गजाड. प्याद्यानं अटक, आकाचं काय? और एक कोकरू रह गया. गाववालाच उठला सरपंचाच्या जीवावर. राज्यात गाजत असलेल्या बीडमधल्या सरपंच हत्या प्रकरणाशी संबंधित असलेल्या खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडनं शरणागती पत्करली. हत्येच्या 25 दिवसांनंतर सीआयडीनं हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेच्या पुण्यात मुसक्या आवळल्या आहेत. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत 7 पैकी 6 जण गजाआड गेलेत, तर आणखी एक आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. अटक झालेले आरोपी कोण आहेत पाहूया. विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतीक घुले, महेश केदार, सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना अटक करण्यात आली आहे. तर अटकेत असलेले केवळ प्यादे असून त्यांचा आका अजूनही मोकाट असल्याचा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केलाय. मुख्य आरोपी तो नाहीच आहे, ते प्यादे. मुख्य आरोपी ते आका आहे. आका आता हे सगळ्यांचे हे गुलाम, प्यादे, फत्रे, अमुक तमुक हे पकडले. 2 आरोपी आज पकडले ते एलसीबीने. मी म्हणलं होतं ना, बकरी की माँ कब तक दुआ मांगेगी, तो 25, 30, 26 दिन बकरी की माँ ने दुआ मांगी. और एक कोकरू रह गया है, वो कोकरू भी जल्दी से जल्दी पकड़ो, ऐसा हमारा विनती. पोलिसांनी डॉक्टर संतोष वाय भासेला पोलिसी खाक्या दाखवून तपासाची चक्र फिरवत आरोपींना अटक केली आहे. तर मस्साजोग गावातील सिद्धार्थ सोनवणे हाच सरपंच संतोष देशमुख यांच्या जीवावर उठल्याचं समोर आलंय. या सिद्धार्थ सोनवणेला पोलिसांनी कल्याणमधून अटक केली आहे. देशमुख यांचा गाववाला असलेला सिद्धार्थ सोनवणे कोण आहे ते देखील पाहूयात. सिद्धार्थ सोनवणे मस्साजोगचा रहिवासी आहे. सरपंच देशमुखांच्या हालचालींवर सिद्धार्थ सोनवणेची नजर होती. हत्येनंतरही सिद्धार्थ सरपंचांच्या अंत्यविधीला होता. पोलीस शोधतायत हे लक्षात येताच मस्साजोगमधून त्यानं पलायन केलं. गेल्या 15 दिवसांपासून सिद्धार्थ सोनवणे मुंबईत राहत होता. सिद्धार्थ सोनवणेनं मुंबईत 5 वेगवेगळी सिम कार्ड वापरली. कल्याणमधून उसाच्या गाडीवर काम करताना सिद्धार्थ सोनवणेला अटक झाली. अटक केलेल्या 3 आरोपींना केज कोर्टानं 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे. मात्र कराडसह 2 मुख्य आरोपींना पुण्यातून बेड्या ठोकल्यामुळं या प्रकरणाचं पुणे कनेक्शन उघड झालंय. त्यामुळे या प्रकरणाला आणखी वेगळं वळण लागणार की काय याबाबत चर्चा सुरू आहे. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज. त्यामुळे गाववालाच सरपंचांच्या जीवावर उठल्याचं पाहायला मिळालं. दुसरीकडे सरपंच हत्या प्रकरणातल्या आरोपींच्या अटकेच्या पुणे कनेक्शनवरही आता विरोधकांनी सवाल उपस्थित केलेत. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी सुदर्शन घुलेला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. मात्र यावरूनच सुप्रिया सुळेंनी राज्य सरकारला काही सवाल उपस्थित केलेत. सरपंच हत्याकांडातल्या सर्व आरोपींना पुण्यातूनच अटक का होते असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. मला एक गोष्ट आश्चर्याची या सगळ्या केसमध्ये वाटते की ज्या अटक होतात त्या पुण्यातूनच कशा होतात. मला वाटतं पोलिसांनी एक ऑफिशियल स्टेटमेंट करावं की नक्की काय चाललंय. देशामध्ये अस्वस्थता झालेली आहे की नक्की महाराष्ट्रात चाललंय काय. आणि ह्या केसबद्दल, या हत्येबद्दल दिल्लीमध्येही प्रचंड चर्चा सुरू झालेली आहे. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या सरकारने ऑफिशियली येऊन एक ऑफिशियल पारदर्शक खरं स्टेटमेंट महाराष्ट्राला देण्याची गरज आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सुधीर सांगळे आणि सुदर्शन घुलेला अटक करण्यात आली आणि या अटकेच्या कारवाईनंतर आरोपी सुदर्शन घुलेचा भाऊ प्रतीक घुलेची एक जुनी पोस्ट व्हायरल होतीये. महत्त्वाचं म्हणजे ज्या दिवशी संतोष देशमुख यांची हत्या झाली होती त्या दिवशीच प्रतीक घुलेनं पोस्ट केली. नाव खराब केल्यानं नाव संपत नसतं भुरट्या, बाप हा बापच असतो. सुदर्शन भैया घुले
#3333 विरोधकांचा बाप अशी पोस्ट प्रतीक घुलेनं केली. तसंच 9 डिसेंबरला संतोष देशमुखांचं अपहरण करण्यासाठी वापरण्यात आलेल्या काळ्या स्कॉर्पिओचा क्रमांक हा 3333 आहे. निव्वळ योगायोग म्हणावा की या 3333 क्रमांकामागे नेमकं काय दडलंय हे आता लवकरच चौकशीतून स्पष्ट होणार आहे. दरम्यान सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना पुण्यातूनच का अटक होती? या सर्वांना राजकीय पाठबळ आहे का असा सवाल जरांगे पाटलांनी उपस्थित केलाय. हत्या प्रकरणातील सर्व आरोपींची नार्को टेस्ट करण्याची मागणी मनोज जरांगे पाटलांनी केली आहे. या सगळ्या आरोपींची नार्को टेस्ट करणं गरजेचं आणि ती सरकारने करायलाच पाहिजे. खंडणीतल्या गुन्ह्यातले सुद्धा आरोपी यांची सुद्धा नार्को टेस्ट व्हायला पाहिजे आणि आता जे पकडलेत यांची पण नार्को टेस्ट व्हायला पाहिजे. कारण याच्यात सरकारनं कसलीही हैगई करता कामा नये. कारण याच्यात खूप मोठं रॅकेट आहे. कारण यांना जर पुण्यातच अटक होती, पुण्यातूनच सगळ्यांना पकडलं जात आहे, तर याचा अर्थ असा होतो की सरकारचं आणि सरकारमधल्या कुठल्या तरी मंत्र्याचं यांना राजकीय प्रचंड पाठबळ आहे. इकडे बहुमत मिळून देखील राज्यात पालकमंत्र्यांचं वाटप काही होत नाही. कॅबिनेट मंत्रिपदाच्या वरचं पालकमंत्री पद झालंय अशी टीका खासदार सुप्रिया सुळेंनी केली. तर 25 जानेवारीला पालकमंत्री जाहीर होईल आणि 26 जानेवारीला ते झेंडा फडकवतील. बरं, 27 जानेवारीला पुन्हा बदल होतील अशी टीका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार करतायत. तर सोमवारी किंवा मंगळवारी पालकमंत्री पदाचं वाटप केलं जाईल अशी माहिती मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे. पालकमंत्र्याबद्दलची एवढी चर्चा मी खरंच कधी ऐकलेली नाही. त्यामुळे मलाही आश्चर्य वाटतंय की हे पालकमंत्री असणं हे एवढं म्हणजे कॅबिनेट मंत्र्याच्या वरती पालकमंत्री पद झालंय अशी परिस्थिती झाली. म्हणजे हे आयलंड्स म्हणजे छोटे छोटे असे एरियाज ब्लॉक करून चालवणार आहे काही राज्य. पालकमंत्री असेल, जबाबदारी द्या आणि कामाला लागा. त्याच्यावर एवढी चर्चा का? म्हणजे मला वाटतं डिपार्टमेंटवर एवढी चर्चा झाली नसेल तेवढी पालकमंत्र्यांवर होते. झालं ना, आता 26 जानेवारी येत आहे, 25ला होईल, 26ला जातील, झेंडा फडकून येतील, 27ला पुन्हा काही बदल होईल. पुन्हा कुरबुरी झाल्यात, अमुकच खातं मिळालं, तमुकच नाही, हे सगळं चाललं आहे. तोंड पाहून दिलं जात आहे, पक्ष पाहून दिला जात आहे. फार आता गहन चर्चा चालली आहे. भारत आणि पाकिस्तानच्या सीमेसंदर्भात जेवढी चर्चा झाली नसेल तेवढी चर्चा पालकमंत्र्यासाठी महाराष्ट्रात आम्हाला होताना दिसत आहे. अजितदादा विदेश दौऱ्यावर गेलेले आहेत. ते मला वाटतं आज परत येणार आहेत. सोमवारी किंवा मंगळवारी मॅक्झिमम सर्व जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची नावं ही घोषित केली जाणार आहेत. आणि आता बातमी तुम्हाला सावध करणारी अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी. तुमच्या मुलांना सांभाळा, कारण कोरोना पुन्हा आलाय. होय, चीनमध्ये नव्या व्हायरसनं धुमाकूळ घातलाय आणि हा व्हायरस 6 ते 12 वर्षाच्या मुलांसाठी सर्वात घातक आहे. नेमका कसा आहे हा व्हायरस आणि त्यापासून तुमच्या मुलांची कशी काळजी घ्याल पहा. चीनमध्ये नव्या व्हायरसचं थैमान. नव्या व्हायरसचा चिमुकल्यांना धोका. कोरोना पुन्हा आला, मुलांना सांभाळा. पालकांनो, तुम्ही तुमच्या मुलांना सांभाळा, कारण चीनमधून आलेल्या आणि जगभरात मृत्यूचं थैमान घालणाऱ्या कोरोनाला 5 वर्षही उलटली नाहीत. तोच आता पुन्हा एकदा चीनमध्ये HMPV या नव्या व्हायरसनं धुमाकूळ घातलाय. या विषाणूचा सर्वाधिक धोका लहान मुलांना असल्याचं समोर आलंय. त्यामुळे भारत सरकार अलर्ट मोडवर आलंय. तर सरकारनं चीनमधील परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवत असल्याचं स्पष्ट केलंय. मात्र लहान मुलांना सर्वाधिक धोका काय ते देखील पाहूयात. HMPV विषाणूच्या सर्वाधिक केसेस 5 वर्षांपेक्षा लहान मुलांमध्ये सर्वाधिक आहेत. रोगप्रतिकारक शक्ती विकसित झाली नसल्यानं संसर्गाचा धोका जास्त आहे. HMPV हा विषाणू मुलांच्या फुफ्फुसात हवेद्वारे प्रवेश करतो. लहान मुलांच्या फुफ्फुसांना सहज संसर्ग होतो. मुलांना श्वास घेण्यास त्रास होतो. दमा किंवा ब्रॉन्कायटिस सारख्या आजार असलेल्या मुलांना याचा सर्वाधिक धोका आहे.
चीनमध्ये ह्युमन मेटाप्युमोव्हायरस या विषाणूचा सर्वाधिक धोका लहान मुलं आणि वयोवृद्धांना असला तरी चीनमध्ये सर्वच वयोगटातील नागरिक या विषाणूच्या विळख्यात सापडलेत. मात्र HMPV या विषाणूचा संसर्ग नेमका कसा होतो ते देखील पाहूयात. खोकला, शिंका किंवा संक्रमित लोकांच्या संपर्कात आल्यानं संसर्ग होतो. संक्रमित लोकांनी वापरलेल्या वस्तूंमुळे संसर्ग होतो. संसर्गाचा कालावधी 3 ते 5 दिवसांचा असतो. मात्र या भयंकर विषाणूपासून बचाव करण्यासाठी नेमकी काय काळजी घ्यायला हवी ते देखील पाहूया. मास्क घाला, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, वारंवार हात स्वच्छ धुवा. रुग्णांची परिस्थिती गंभीर होत असताना चीन मात्र कोरोनाप्रमाणेच या विषाणूची माहिती लपवतोय. त्यामुळे जगाचं आणखीनच टेन्शन वाढलंय. चीन हा भारताचा शेजारी असल्यामुळं हा व्हायरस भारताच्या उंबरठ्यावर कधीही धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांची अधिक काळजी घेण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. त्यामुळे काळजी घ्या आणि सतर्क रहा. पुढच्या बातमीकडे वळूयात. बातमी नाशिकमधून. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातून बाळ चोरून नेल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. अवघ्या 5 दिवसांचं बाळ अज्ञात महिलेनं चोरून नेलंय. जिल्हा रुग्णालयात नवजात बालकांना चोरणारी टोळी आता सक्रिय असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. नाशिकच्या सरकारवाडा पोलिसात अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मराठी कर्मचाऱ्यावर अन्याय करणाऱ्या एका टीम लीडरला मनसेनं अक्षरशः धुतलाय. पुण्यातल्या वाकडेवाडी एअरटेल शोरूम मधील ही सगळी घटना. शाहबाज अहमद नावाच्या टीम लीडरला मनसेनं चांगला चोप दिला. एअरटेलच्या कर्मचाऱ्यांना हा टीम लीडर धमकावत होता. हिंदीतच बोलायचं, मराठीत बोललात तर काढून टाकेन अशा धमक्या तो द्यायचा. हिंदू सणांना तो मराठी मुलांना सुट्ट्या देत नसे. तसंच गेल्या 3 महिन्यांपासून त्यांना मराठी मुलांचे पगारही दिले नव्हते. मराठी मुलांनी मनसेकडे तक्रार केल्यानंतर त्यांच्या अन्यायाला मनसे स्टाईलनं वाचा फुटली. येत्या सोमवारपर्यंत पगार केले नाहीत तर स्वारगेट, वाकडेवाडी, खराडीतली ऑफिसेस फोडून टाकणार असल्याचा इशारा मनसेनं दिलाय. दुसरीकडे मुंबईतही पुन्हा एकदा मराठीची गळचेपी झाल्याचं समोर आलंय. नोकरीसाठी गेलेल्या एका तरुणावर कंपनीनं अन्याय केल्याचा प्रकार मुंबईत घडलाय. राधेश्याम ब्रदर्स कंपनीत मुलाखतीसाठी गेलेल्या मराठी तरुणाला कामावर घेण्यास कंपनीनं नकार दिला. कामासाठी आम्हाला मराठी मुलं नकोत असं संतापजनक वक्तव्य कंपनी मालकानं केलंय. मला मराठी येत नाही, तुम्ही हिंदीतून बोला असं कंपनी मालकानं म्हटलं. ठाकरे गटाचे संतोष शिंदे यांनी संबंधित कंपनी मालकाला जाब विचारलाय. अरे पण आता त्यांनी काय बोलले? अरे पण त्याला काय बोलले? इंटरव्ह्यूला आला होता तो. 3 मुलांचे बायोडेटे मराठी मुलांचे बाजूला टाकले त्यांनी. नहीं ऐसे नहीं बात हुई है भाई साहब. मराठी आहे. अरे पण आता इंटरव्ह्यू मध्ये काय इंटरव्ह्यू मध्ये काय होतं ना, मला नाही माहिती. मराठी माणसाला तुम्ही असं कसं काय करू शकता? मराठी मुलांना ते हे बोलले की मराठी मुलं आम्हाला नाही होत, सूट होत नाहीत. म्हणजे अहो सूट होत नाही, महाराष्ट्रामध्ये अंदाज करू नका ना, मग सूट नाही. पुढची बातमी मुंबईतनं. मुंबईत बाईकचा धक्का लागल्यानं कॉलेज तरुणांमध्ये तुफान राडा झालाय. मालाड इथल्या सराफ कॉलेज परिसरात ही घटना घडली. या घटनेमध्ये 2 ते 3 तरुण जखमी झाल्याची माहिती मिळते. दोन्ही गटाकडून मालाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सिद्धार्थ को फोन करना. पुढच्या बातमीकडे. राजकीय वर्तुळातली बातमी आहे. महायुतीला सत्तेपर्यंत पोहोचवणाऱ्या लाडक्या बहिणीवर आता अपात्रतेची टांगती तलवार आहे. तर लाडकीचे पैसे परत घेण्याची चर्चा रंगली आहे. त्यावरून विरोधकांना सरकारला धारेवर धरलंय. नेमकं लाडकीवर अपात्रतेची टांगती तलवार काय आहे, जाणून घेऊ.
त्यामुळे सत्ता स्थापनेनंतर लाडकी बहीण दोडकी झाल्याची चर्चा रंगली. तर सत्ता आल्यानंतरच निकषावर बोट कसं ठेवता असा सवाल करत विरोधी पक्षानं लाडकी बहीण योजनेची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्याची मागणी केली. भीक मागत सरकारची परिस्थितीच भीक मागायची आली आहे. कटोरा घेऊन आता लोकांच्या पुढे जाण्याची अवस्था आणली आहे. निवडणुकीसाठी सर्व खात्यांचे पैसे वरती करून मताची भीक मागून बहिणीला बनवण्याचं पाप केलं. मतं घेतलीत, काही पाहिलं नाही. ज्यावेळेस तुम्हाला मतं घेताना निकष नव्हती, तर आता काय निकष लावताय? म्हणजे तुमच्या बहिणीची बेईमानी करताय, तुम्ही फसवणूक करताय. हे पाप आहे. यांचा शाप लागेल ना यांना. बंद होईल का नाही मला माहिती नाही, पण म्हणजे तो निर्णय सरकारचा असेल. पण फिस्कल डेफिसिट म्हणजे सरकारचा होणारा खर्च, आणि अनेक वेळा इलेक्शन चालू असतानाही लोक म्हणत होते की DPTCचे पैसे वळवले जात आहेत. हे काय आहे, खरं नक्की काय आहे? आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा मला वाटतं ह्या सगळ्यावर एक व्हाईट पेपर काढून महाराष्ट्राला ह्या सरकार ज्यांना एवढं मोठं मॅन्डेट मिळालंय. सत्ता स्थापनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही निकषांवर बोट ठेवलं होतं. तर महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी थेट कोणत्या लाडक्या बहिणी अपात्र ठरणार त्याची यादीच वाचून दाखवली. त्यामुळे लाडक्या बहिणींवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. मात्र अपात्रतेसाठी कोणते निकष आहेत पाहूया. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त. कुटुंबात कुणाच्या नावावरही 4 चाकी वाहन नको. शासकीय नोकरीत असताना योजनेचा लाभ घेतल्यास अपात्र. इतर सरकारी योजनांचा लाभ घेत असल्यास अपात्र ठरणार. लग्नानंतर परराज्यात स्थलांतर झालेल्या महिलांनाही लाभ नाही. राज्यभरातून 2,63,00,000 लाडक्या बहिणींनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 2,47,00,000 अर्ज पात्र ठरले. मात्र आता नव्यानं छाननी सुरू झाल्यानं अपात्र ठरणाऱ्या लाडक्या बहिणींची संख्या आणखीन वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे निकषांच्या बाहेर लाभ घेतलेल्या किती लाडक्या बहिणी अपात्र ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. दरम्यान धुळ्यातील नकाने येथील भिकूबाई यांनी आपल्या मुलाच्या खात्यावर आलेले पैसे स्वतःहून परत केल्याचं धुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितलंय. त्यांनी आमच्याकडे ॲप्लिकेशन केलं, आम्ही त्याची चौकशी केली आणि मग त्यांच्या अनुषंगाने आम्ही ते पैसे त्यांच्याकडनं जमा करून घेतलेले आहेत. यामध्ये कुठल्याही पद्धतीने कुठल्याही लाडकी बहीणच्या कुठल्याही अर्जदारांच्या विरुद्ध कुठलीही चौकशी किंवा कारवाई करण्याचा प्रश्न येत नाही. कारण याच्यामध्ये यांनी तर स्वतःहून त्या महिलांनी पुढे येऊन हे पैसे परत केले असल्यामुळे ते आम्ही फक्त शासनाच्या खाते जमा करून घेतलेले. मी मुलाला चेक करायला लावले तर मुलाने बघितलं की आई माझं आधार कार्ड तुझ्याकडनं चुकीचं दिलं गेलं बुवा आणि मग तुझं राहिलं आणि माझं जुळलं गेलं. तर आम्ही चेक करायला गेलो तर माझ्या खात्यामध्ये पैसे नाही होते तिथं. तर त्याचं खातं चेक केलं, त्याच्या खात्यात ते पैसे पडले. मग आम्ही लगेच बालविकासला गेलो, साहेबांना भेटलो, त्यांच्याशी बोललो. पैसे जमा केल्यानंतर माझं परत दुसरं कागदपत्र तयार केलं तर ते मला पैसे परत चालू झाले. आणि आता तुम्हाला सावध करणारी एक बातमी, कारण जर तुम्ही आवडीनं पिझ्झा खात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुमच्या पिझ्झ्यामध्ये असू शकतो चाकूचा तुकडा. पिझ्झा खाल्लात तर तुमच्या जिभेचाच तुकडा पडू शकतो. हे खरं आहे. पिंपरी चिंचवडच्या इंद्रायणी नगरमध्ये हे घडलं. इंद्रायणी नगरमध्ये राहणाऱ्या अरुण कापसेंनी आपल्या कुटुंबियांसाठी पिझ्झा ऑर्डर केला होता. मस्त चीज घातलेल्या पिझ्झाचा आस्वाद घेत असतानाच अरुण कापसेंच्या दातात तुटलेला चाकू शिरला. तेव्हा त्यांना धक्काच बसला. सुदैवानं त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र त्यांनी निष्काळजीपणा केला असता तर त्यांच्या जिभेचा नक्कीच तुकडा पडला असता. जीवाशी खेळ करणाऱ्या पिझ्झा कंपनी विरोधात अरुण कापसे अन्न आणि औषध प्रशासनाकडे तक्रार करणार आहेत. त्यामुळे तुम्ही जर पिझ्झा खात असाल तर सावध व्हा, काळजी घ्या. 596 रुपयाचा पिझ्झा मी ऑर्डर केला होता. पिझ्झा आल्यानंतर मी ज्यावेळेस पिझ्झा खायला सुरुवात केली त्यावेळेस पिझ्झामध्ये पिझ्झाच्या ब्लेडचा कटरचा तुकडा त्याच्यामध्ये आढळला आणि याच्यामुळं हा माझ्या दातात अडकला होता. याच्यामुळं गंभीर स्वरूपाची दुखापत होऊ शकत होती.
नंतर मी जेव्हा त्याला फोटो पाठवले त्यावेळेस तो स्वतः घरी आला माझ्या, आणि घरी आल्यानंतर मी माझ्याशी बोलला की नाही हे तुम्ही दाखवू नका, कोणाला करू नका, तुम्हाला काय पाहिजे आमच्याकडून ते सांगा. तर माझी एक विनंती सर्वांना की स्पाईन रोडचा जो चौक आहे डॉमिनोजचा, तिथून कोणीही पिझ्झा घेऊ नये.